फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत संस्कृतचा कारक प्रकरण. सर्वात इम्पॉर्टंट आहे कारक प्रकरण. आपल्याला भरपूर जागेवर काम करते. आपल्याला जर का वाक्यात प्रयोग असेल, वाक्य परिवर्तन असेल, प्रत्येक जागेवर आपल्याला कारक प्रकरणाचा उपयोग पडते. आणि जर का आपण डायरेक्टली विचार केला याच्यामध्ये काय म्हणतात पेपर 1मध्ये, तर पेपर 1मध्ये त्याचा 10 मार्काचा वेटेज आहे. 10 मार्काच्या वेटेजमध्ये आपल्याला एक एसएक्यू येतो. एसएक्यू कोणता येतो आपल्याला? 8 नंबरचा एसएक्यू येतो, कारक ओळखा म्हणून. कारक ओळखा म्हणून अंडर केलेले लाईन राहतात हिच्याच श्लोकमध्ये. तर आपल्याला त्याचा कारक ओळखा लागते. कोणतं कारक आहे, वाक्य दिलेले राहतात. वाक्यामध्ये आपल्याला कारक कोणतं आहे ते ओळखा लागते. ठीक आहे. नंतर आपल्याला 5 मार्काचे MCQ विचारले जातात कारक प्रकरणावरून. ठीक आहे. तर असं टोटल मिळून 10 मार्काचं वेटेज आपल्याला पेपर 1मध्ये. पण कारक प्रकरण हा बेसिक प्रकरण आहे. याचा आपल्याला उपयोग प्रत्येक गोष्टीत आपल्याला कारक प्रकरणाचा वापर होतो. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा कारक प्रकरण आपण कारक काय आहे ते समजून घेऊ. तर कारकाची व्याख्या काय? क्रियाजनकत्वम कारकम म्हणजे काय? क्रियेला जन्म देते ते कारक होय. क्रियाम अन्वयती इति कारकम. निष्पादकत्वम कारकम. क्रिया करण्यासाठी ज्या शब्दांचा विभक्तीनुसार उपयोग केला जातो त्याला कारक म्हणतात. वाक्यात क्रियेशी ज्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असतो त्याला कारक म्हणतात. ज्यांच्यापासून क्रिया आरंभ होते त्यास कारक म्हणतात. हे सर्व कारकाच्या वेगवेगळ्या डेफिनेशन येतात. त्याच्यावरून फक्त आपल्याला समजायचं की कारक काय. आपल्याला हे पाठ नाही करायचं. तुम्ही डेफिनेशन पाठ करू शकता. क्रियाजनकत्वम कारकम हे आपल्याला वायवामध्ये विचारू शकतात. क्रियेला जन्म देते ते कारक होय किंवा क्रियाम अन्वेती इति कारकम, या दोनपैकी कोणती पण आपण हे करू शकतो. याचा अर्थ काय होते की जे क्रियेला जन्म देते ते कारक होय, ज्याचा क्रियेशी संबंध येतो तो कारक होय. ठीक आहे. हे झालं कारकाचं व्याख्या. जर कारकाचे प्रकार पडतात तर हे त्याचं सूत्र आहे. सूत्राचं काही काम नाही. पण आपले कारकाचे प्रकार किती येतं? कारकाचे 6 प्रकार येतं. कारकाचे 6 प्रकार कोणते? कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान आणि अधिकरण. ठीक आहे. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण हे 6 प्रकार पडतात क्रियेचे. कर्ता काय? जो क्रिया पूर्ण करतो त्याला कर्ता म्हणतात. नंतर कर्म, क्रियेद्वारे जे प्राप्त केले जाते ते कर्म राहते. करण काय? कर्ता ज्याच्या साह्याने क्रिया पूर्ण करतो असे साधन. साधन म्हणजे काय? करण म्हणजे साधन. संप्रदान काय? ज्याच्यासाठी क्रिया केली जाते ते संप्रदान होय. ज्याच्यासाठी क्रिया केली जाते ते काय? संप्रदान होय. नंतर अपादान, क्रिया ज्याच्यापासून आरंभ होते, ज्या स्थिर वस्तूपासून दुसरी गोष्ट दूर जाते त्या स्थिर वस्तूला अपादान म्हणतात. जसं की आपण सांगतो की आपण पुस्तकापासून टेबलावरून पुस्तक नेले तर टेबलावरून पुस्तक नेले तर टेबल आणि पुस्तक एकमेकाजवळ होते. पण आपण काय केलं? टेबलापासून आपण पुस्तक दूर नेलं तर टेबल काय झालं? अपादान झाला. कारण की कशाशी दूर झालं? कशापासून दूर झालं? जाण्याची क्रिया कशापासून झाली? कशापासून काय दूर गेलं? टेबलापासून पुस्तक दूर गेलं. तर जे टेबल आहे त्याला अपादानकारक म्हणतात. ठीक आहे. नंतर येते संस्कृत भाषेत विभक्तीचा प्रयोग करताना कारक संबंधामध्ये विभक्ती प्रत्यय निश्चित केलेला आहे. तर म्हणजे काय? प्रत्येक कारकाला एक विभक्ती दिलेली आहे. म्हणजे काय? कर्णाची तृतीया, संप्रदानची चतुर्थी असे प्रत्येक दिलेले. तर काय येते? कर्ताची येते प्रथमा, कर्म द्वितीया, करण तृतीया, संप्रदानची चतुर्थी, याची पंचमी, अधिकरणची सप्तमी येते. षष्ठी संबोधन हे कारक येत नाहीत. ठीक आहे. नंतर इथे कर्ताकारक काय? क्रिया पूर्ण करतो तो कर्ता. त्याचं सूत्र काय? स्वतंत्र कर्ता हा. आपल्याला हे सूत्र पाठ करावं लागते. कारण की आपल्याला जेव्हा जिथं आपल्याला कारक ओळखावे तिथं समजा आपल्याला प्रथमामध्ये जे शब्द दिलेले असतात जे अंडरलाईन केलेले आहे त्याची विभक्ती जर का प्रथमा असत, तर आपण त्याला काय म्हणतो? आपण त्याला म्हणतो कर्ताकारक म्हणलं की आपल्याला तिथं लिहायला लागते स्वतंत्र कर्ता हा. आपल्याला ते सूत्र लिहायला लागते तेव्हा आपल्याला त्याचे पूर्ण मार्क भेटतात. ठीक आहे. आपण जर का फक्त कर्ताकारक बोललो तर आपल्याला अर्धाच मार्क भेटते 1 पैकी. म्हणून आपल्याला सूत्र लिहिणं अपेक्षित आहे. तर कर्ताचं सूत्र काय? स्वतंत्र कर्ता. म्हणजे काय? क्रिया पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने ज्याची अपेक्षा असते तो कर्ता होय. कर्त्यामुळेच कोणतीही क्रियेची उत्पत्ती होते व सूत्रामध्ये स्वतंत्र कर्ता यासाठी म्हटले आहे की क्रिया उत्पत्तीसाठी जो कोणाचीही अपेक्षा करत नाही. याचा अर्थ काय? याचा एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आई मुलाकडून अभ्यास करून घेते. यात आई काय झाली? या वाक्यात मुले अभ्यासाची क्रिया करतात. कोण अभ्यासाची क्रिया करते? मुले. परंतु त्याच्या ठिकाणी या क्रियेचे स्वातंत्र्य नाही. क्रिया करून घेणारी आई आहे. म्हणजेच क्रियेची उत्पत्ती प्रामुख्याने आईमुळे होत असल्यामुळे वाक्यातील कर्ता आई आहे. ठीक आहे. तर हे झालं एक्झाम्पल. हे झालं आपला कर्ता. नंतर आपला दुसरा कारक येते कर्मकारक. कर्मकारक काय? क्रियाद्वारे जे प्राप्त केले जाते ते कर्म होय. त्याला कर्म म्हणतात. याचं सूत्र काय? कर्तुरी इप्सितम कर्म.
कर्तुरी इप्सितमम कर्म म्हणजे काय आहे, कर्ता क्रियेद्वारे ज्यास विशेष रूपाने इच्छितो त्यास कर्म असे म्हणतात. जसं बालः ग्रामम गच्छति, या वाक्यात काय, बाल हे कर्ता आहे, बाल, ग्रामम कर्म, आणि गच्छति काय, क्रियापदे, गच्छति काय, गच्छति क्रियापदे. आता जे नंतर हे याच्यात काय, करता बाल आहे, बाल करता आहे, आणि ग्राम कर्म आहे, आणि गच्छति क्रियापदे. या वाक्यातील क्रियापद गमन म्हणजे पूर्ण देशाचा त्याग करून उत्तर प्रदेशाची प्राप्ती होय. गमन ही क्रिया बालाद्वारे पूर्ण होते, म्हणून या वाक्यात तो करता आहे. व बाल गमन क्रियेद्वारे गावाला जाऊ इच्छितो, म्हणजेच करता क्रियेद्वारे ज्यास विशेष रूपाने इच्छितो त्यास कर्म म्हणतात, म्हणून ग्राम या पदाला कर्माची संज्ञा प्राप्त होते. या वाक्यात क्रिया पूर्ण होण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे ग्राम हे पद आहे, म्हणून ग्राम काय आहे, ग्राम हे कर्म आहे. हे एक्सप्लेनेशन आपल्याला नाही पाठ करायचं, फक्त समजून घ्यायचं की बा कर्ता काय आहे, कर्म काय. कर्म काय आहे की क्रियेद्वारे जे प्राप्त केले जातं त्याला कर्म म्हणतात. ठीक आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. हे बाकी एक्झाम्पल फक्त वाचून घ्यायसाठी, समजायसाठी, बेटर अंडरस्टँडिंगसाठी. ठीक आहे. नंतर येते कर्मणी द्वितीया. आता आपल्याला माहिती आहे की कर्तुरी इप्सितम कर्म म्हणजे कर्त्या ज्याची इच्छा करतो त्याला कर्म म्हणतात. ठीक आहे. आणि कर्मणी द्वितीया या सूत्रानं जे ज्याला कर्माची संज्ञा प्राप्त झाली त्याला कर्मणी द्वितीया म्हणजे कर्माची द्वितीया करायची. हे कोणत्या सूत्रानं, कर्मणी द्वितीया सूत्रानं. तर आता अर्थ काय, अनुक्त कर्माची द्वितीय विभक्ती करावी. याचा अर्थ काय होतं की जे कर्म आहे त्याला त्याची विभक्ती करायची. आता दोन प्रयोग राहतात. आपण कर्तरी कर्मणी आपण प्रयोग करतो. कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात, आणि कर्मानुसार जर का क्रियापद बदलत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. ठीक आहे. आता समजा कर्त्यानुसार जर का क्रियापद बदलत असेल तर कर्ता तिथं प्रमुख झालं, म्हणून ते वाक्य काय झालं, कर्तरी वाक्य झालं. नंतर कर्मणी प्रयोगमध्ये कर्मानुसार क्रियापद बदलते म्हणून त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. नंतर इथे अकथितमच म्हणजे काय, आता द्वितीया कोणाकोणाची होते, कर्मकारकची तर द्वितीया होते. कर्माची ज्याची इच्छा करता ज्याची प्राप्त करायची इच्छितो त्याला कर्म म्हणतात, आणि कर्माची द्वितीया होते. नंतर इथे अकथितमच मध्ये काय ते अपादान विवक्षा म्हणजे काय, बोलणाऱ्याची इच्छा, अपादान, संप्रदान, करण, अधिकरण इत्यादी कारक संबंध वापरण्याची वाक्याची इच्छा नसते, तेव्हा त्या कारकास प्रस्तुत सूत्राने कर्मसंज्ञा प्राप्त होत नाही, व या कर्माची पुढे कर्मणी द्वितीया सूत्रानुसार द्वितीया विभक्ती होत नाही. म्हणजे हे काय, ज्यामध्ये बोलणाऱ्याची इच्छा आपली नसते, इच्छा नसते, तिथं काय होते, तिथं कर्मसंज्ञा प्राप्त होत नाही, आणि त्यानुसार त्याची द्वितीया होत नाही. म्हणून इथं गाम दुग्धी पयः हे त्याचं उदाहरण आहे. गाईचे दूध काढतो, तर याच्यात गाम याची द्वितीय झाली. हे काय, याच्यात आपण डायरेक्ट बोललो नाही, संप्रदान अपादान करण नाही, पण काय अपादान, पण इथं काय कर्मसंज्ञा प्राप्त नाही झाली, तरी इथं गामचे गाईचे गाम हे काय आहे, हे विभक्ती आहे, द्वितीय विभक्ती प्राप्त झाली. ठीक आहे. कशासाठी झालं, दूध काढण्याची क्रिया, दूध काय याच्यात हे, तर यात तुम्हाला करता दिसते का, यात करता नाही, तरी इथं हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे, म्हणून इथं गामचं गाईचे, तर इथं दूध काढतो, इथं काय आलं, दोग्धी पयः. तर हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे. तुम्हाला एवढं लक्षात ठेवलं तर ठीक आहे. हे असंच वाचून घ्यायचं की बा असं असते, आणि हे गाम दोग्धी पयः हे याचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. कोणी विचारणार नाही, हे काही नाही विचारणार. आपलं महत्त्वाची गोष्ट ही आहे. हे फक्त मी वाचायला कशासाठी, नोट्समध्ये एकदा वाचून घ्यायचं. एवढा आता आपल्याकडे एवढा टाईम नाही की समजून सांगा आणि त्याचे एक्झाम्पल देऊन हे करून. आपल्याला कामापुरतं जे आपल्याला जे विचारलं जाणार आहे तेवढंच लक्षात द्यायचं. ठीक आहे. नंतर येते करणकारक काय, करणकारक साधकतमम कर्म करण हे सूत्र पाठ करायचं. पहिलं आपण सूत्र काय केलं, स्वतंत्र करता आपल्याला प्रथमा दिसली आणि तो जर का करता असला तर त्याला काय करायचं, स्वतंत्र कर्ताकारक. ठीक आहे. नंतर जर का कर्म दिसलं म्हणजे क्रिया ज्याच्याद्वारे म्हणजे करता ज्याची इच्छा प्रकट करतो त्याला कर्म म्हणतात. तर कर्माची काय करायची, कर्तुरी इप्सितम कर्म हे सूत्र लिहायचं, आणि कर्मणी द्वितीया म्हणजे ज्याला कर्मसंज्ञा प्राप्त झाली त्याची द्वितीया करायची. हे त्याचं हे झालं कर्मकारक. आपले दोन फक्त एवढंच लक्षात ठेवायचं कर्मकारकमध्ये. नंतर करणकारक साधकतमम कर्म म्हणजे काय, क्रियेच्या सिद्धीसाठी जे कारक अत्यंत सहाय्यक उपकारक असते. इथं करण म्हणजे काय, साधन. म्हणजे क्रिया पूर्ण करायसाठी जे साधन लागते
जर का क्रिया पूर्ण करायसाठी जे कर्त्याला जर साधन लागते त्याला काय म्हणतात, साधक तमम करण, त्याला करण असे म्हणतात. कर्ता ज्याच्या साह्याने क्रिया पूर्ण करतो त्याला करण असे म्हणतात. आणि करण कारकाची तृतीय विभक्ती होते. जसं इथे आहे रामः बाणेन रावणम हन्ति. ठीक आहे, हन्ति काय, हन्ति क्रियापद. ठीक आहे, हन्ति क्रियापद आहे. कर्म काय आहे, रावण, मारायचं कोणाला, रावणाले. कर्ता कोण आहे, राम. पण याच्यात बाणेन हे काय आहे, करण. राम रावणाला मारतो. पण मारण्याची क्रिया कशासाठी, मारण्या क्रियासाठी सगळ्यात जास्त उपयोग कशाचा पडते, बाणाचा उपयोग पडते. म्हणून बाणाची काय झाली, तृतीय झाली. म्हणून इथं आलं बाणेन. ठीक आहे, राम कर्ता म्हणून याची प्रथम आली आणि रावण कर्म आहे म्हणून त्याची द्वितीय आली. ठीक आहे, नंतर इथे विभक्ती प्रथमा द्वितीय तृतीय, इथं आपण त्याच्या विभक्त्या लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, या वाक्यात राम क्रिया करतो म्हणून राम करता, हे ते जे मी सांगितलं त्याचं एक्सप्लेनेशन आहे, वाचून घ्यायचं. ठीक आहे, नंतर इथे कर्तू करणयोस तृतीया, हे काय आहे, त्याचं सूत्र आहे की बा ज्याला करतो, ज्याला आपण करण म्हणतो त्याची तृतीया करायची. ठीक आहे, आणि सॉरी हे काय, याचा अर्थ याचा अर्थ थोडा वेगळा होतो. याचा अर्थ काय होते की अनभित अनुक्त करता, म्हणजे जो कर्ता असतो आणि करण असतो याची तृतीय असते. याची काय म्हणजे अनभिहित अनुक्त करता जे असते, हे अनुक्त करता कुठं राहते, कर्मणी प्रयोगामुळे. कर्मणी प्रयोगामध्ये समजा जे वाक्य कर्मणी आहे, कर्मणी वाक्यात क्रियापद कशानुसार चालेल, क्रियापद हे कर्मानुसार चालेल. आणि त्यामध्ये जो कर्ता आहे त्याला म्हणतात अनुक्त कर्ता. त्यामध्ये कर्ता काय राहते, अनुक्त कर्ता. त्यामध्ये हे राहते अनुक्त कर्ता. म्हणून कर्त्याची काय होते, कर्त्याची होते तृतीया. कर्त्याची तृतीय होते. हे आपण नाही का कर्तरी कर्मणी, जेव्हा आपण कर्तरीचं कर्मणी करतो, कर्मणीचं कर्तरी करतो, तेव्हा आपण या सूत्रानुसार करतो, कर्तू करणयोस तृतीया. ठीक आहे, तर हे वाक्य लक्षात ठेवायचं काम नाही तुम्हाला, हे सूत्र लक्षात ठेवायचं नाही. सूत्र फक्त आपल्याला हे साधकतमम करणम हे सूत्र लक्षात ठेवायचं. पण इथं अनुक्त कर्ताची तृतीया राहते. ठीक आहे, तर नंतर इथे संप्रदानकारक. नंतर काय ते संप्रदानकारक काय, कर्मणा यमभिप्रीत हे ससंप्रदान. हे आपलं सूत्र पाठ करायचं. काय आहे, कर्मणा यमभिप्रीत हे ससंप्रदानम. म्हणजे काय, कर्माद्वारे कर्ता ज्याला दान देऊ इच्छितो त्याला संप्रदान म्हणतात. संप्रदानाची चतुर्थी विभक्ती होते. राजा ब्राह्मणेभ्यः धेनुम ददाती. राजा गाय देतो, पण गाय द्यायची इच्छा कोणासाठी आहे, ब्राह्मणाला देतो. तर काय करता, ब्राह्मणाला गोदान करण्याचे कार्य करतो म्हणून राजा करताय. ब्राह्मण काय, संप्रदान, राजाद्वारे गोदान इच्छितो, द्यायची इच्छा आहे. म्हणजे जिथं दाददाती तुम्हाला हे दिसलं, क्रियापद दिसलं, तिथं देण्याची दान याची क्रिया दिसली तुम्हाला, तिथं तुम्ही संप्रदानकारक समजू शकता. ठीक आहे, आणि जे संप्रदान राहते त्याची काय राहते, संप्रदानची हे राहते चतुर्थी राहते. धेनू काय, धेनू आहे कर्म. ददाती काय आहे, क्रियापद. दानाची क्रियेसाठी काय महत्त्वाचं आहे, आता बाई दान देणार आहे, पण दान द्यायसाठी गाय तर लागल, म्हणून गाय काय झालं, कर्म झालं. ठीक आहे, आणि कर्माची काय झालं, कर्माची द्वितीया. राजा काय करतात, तर राजा कशात आला, राजा आला प्रथमामध्ये. ठीक आहे, इथे एखाद्याची मालकाची गोष्टी दुसऱ्याची झाली तरच त्या संप्रदान असे म्हणावे. असे असल्यावरच त्यास चतुर्थी. हे लक्षात ठेवायचं, हे इम्पॉर्टंट आहे की हे केव्हा होते, जेव्हा एखाद्याच्या मालकीची गोष्ट, समजा रामाने सीताला गाय दिल्या, तर याच्यात काय, रामा काय करता झाला, कोणाला देतंय, सीताला. म्हणजे रामाच्या मालकीचं जे हे झालं, गाय होत्या त्या कोणाच्या मालकीच्या झाल्या, तर सीताच्या मालकीच्या झाल्या. म्हणून जेव्हा एकाची मालकीची गोष्ट दुसऱ्याच्या मालकीची झाली तरच तिथं आपण चतुर्थी करायची. आणि ज्याला दिली त्याची चतुर्थी करायची. आपण तर करता झालो, ज्याला दिली. आता याच्यात सीता काय झाली, सीता चतुर्थी, सीतेचं चतुर्थ वचन करायचं आपल्याला. ठीक आहे, हे झालं संप्रदानकारक. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आता संप्रदानचा अजून एक एक्सप्लेन. सह रजकस्य वस्त्रम ददाती. तो धोब्याला कपडे देतो. आता इथं काय माहिती आहे का, धोब्याला कपडे देतो या वाक्यात काय, धोब्याला कपडे नेहमीसाठी देत नाही. आपण धोब्याला कपडे दिले, पण इथं रजकस्य आलं, इथं रजकभ्य आलं का, इथं भ्य आलं का, इथं षष्टी लागली, इथं षष्टी आली, इथं चतुर्थी का नाही आली, कारण की आपण कपडे नेहमीसाठी देत नाही. जर का आपण समजा भिकाऱ्याला दान दिले असते, इथं जर का भिकारी आलं असतं,
किंवा भिकारी आला असतं तर भिकाऱ्याला आपण नेहमीसाठी वस्त्र देतो. भिकाऱ्याला जर का आपण वस्त्र दिले सह, तर तिथं जर का भिषक असलं असतं, सॉरी भिकारी जर का आलं असतं तर तिथं तर भ्य आलं असतं, तिथं चतुर्थी आली असती. ठीक आहे, हा संप्रदान नाही आहे. हे त्याचं एक्झाम्पल झालं, जे आपण आता नेमकं सांगितलं त्याचं एक्झाम्पल झालं. आणि चतुर्थी संप्रदाने म्हणजे संप्रदानाची चतुर्थी करायची, हे त्या सूत्रांचं जसं आपण तिथं सांगितलं होतं कर्मणी द्वितीया करा, तसं याने सांगते किंवा संप्रदान ज्याला संप्रदान म्हणतात त्याची चतुर्थी करा. ठीक आहे. नंतर इथे अपादान काय आहे? ध्रुवम पाये अपादानम हे सूत्र आपल्याला पाठ करायचं. मी जे सूत्र सांगते, पहिल्यांदा स्वतंत्र कर्ता, कर्तुरीप्सितम कर्म, नंतर येते साधकतमम कर्णम, नंतर येते ध्रुवम पाये अपादानम हे सूत्र आपल्याला पाठ करायचे. ठीक आहे. नंतर इथे अपाय म्हणजे काय? वियोग, दूर जाणे. स्थिर वस्तू ज्यापासून दुसऱ्या एखाद्या वस्तूचा वियोग होतो त्या स्थिर वस्तूला अपादानी संज्ञा प्राप्त होते. जसं मी तुम्हाला टेबल आणि पुस्तकाचं एक्झाम्पल सांगितलं होतं. ध्रुव काय? अपादान. अपादान संज्ञा प्राप्त झालेल्या शब्दाची पंचमी करायची, आणि ज्याला अपादान म्हटलं त्याची काय करायची? त्याची पंचमी करायची. ही वस्तू चल किंवा अचल दोन्ही असू शकते. जसं की चल ध्रुव हे काय? धावतः अश्वात पतती, धावणाऱ्या घोड्यावरून पडतो. कोण? धावणाऱ्या घोड्यावरून पडतो. तर धावत अश्वात इथं काय झाली? पंचमी झाली. अश्वत घोड्यावरून. आता घोडा चालत आहे, घोड्यावरून पडलो. आधी दोघं जवळजवळ होते, सोबत होते. मग घोड्यापासून समजा धावक दूर झाला, धावणाऱ्या घोड्यापासून दूर झाला, तर तिथं अश्वाची घोडा स्थिर होता त्याच्यावरून दूर झाला ना, पडला. तर तिथं काय? अश्वाची घोड्याची झाली पंचमी. इथे घोड्याला धावणारा हे विशेषण लागलेले आहे. इथं धावत जे आहे ते विशेषण आहे. ठीक आहे. म्हणजेच तो स्थिर नाही, परंतु पडण्याची क्रिया त्याच्यापासून सुरू होत असल्याने अश्वाला अपादान संज्ञा प्राप्त झाली. हे तुम्हाला समजून सांगितलं, त्याचं एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे. नंतर इथे अचल ध्रुव. वृक्षात पत्रानी पतंती म्हणजे झाडावरून पाने पडतात. वृक्षात पत्रानी काय? पाने पडतात. येथे पानांचा झाडापासून वियोग झाला असून पडण्याची क्रिया झाडापासून आरंभ होते व झाड मात्र स्थिर क्रियेमध्ये उदासीन आहे, म्हणून या वाक्यात वृक्षाला अपादान ही संज्ञा प्राप्त झाली. म्हणून वृक्षाची काय झाली? वृक्षाची झाली पंचमी. ठीक आहे. तर हे झालं अपादानकारक. कर्ता कर्म करण नंतर अपादान. कर्ता कर्म करण संप्रदान आणि अपादान. ठीक आहे. आता येते अपादानी पंचमी. अपादानाची या सूत्रानुसार ज्या शब्दाला अपादान ही संज्ञा प्राप्त होते त्याची पंचमी विभक्ती करायची. नंतर येते षष्टी शेषे. कर्ता कर्म करण संप्रदान अपादान आणि अधिकरण या कारकांपेक्षा तसेच प्रतिपादिक अर्थापेक्षा भिन्न स्वस्वामीभाव जन्यजनक भाव व अवयभाव संबंध वाक्यात आल्यास त्याला शेष ही संज्ञा प्राप्त होते. तर शेष संज्ञा कोणाला प्राप्त होते हे लक्षात ठेवायचं. हे काय सांगते की शेष संज्ञा कोणाला प्राप्त होते? कर्ता कर्म करण संप्रदान अपादान आणि अधिकरण हे 6 जर का कारक सोडले तर हे सोडून जे पण आणि प्रतिपादिक अर्थापेक्षा वेगळे स्वस्वामीभाव जन्यजनक भाव व अवयविभाव संबंध वाक्यात आला. असा जर का संबंध वाक्यात आला, स्वस्वामीभाव जन्यजनक भाव अवयविभाव, तर त्याला शेष संज्ञा प्राप्त होते. आणि या सूत्रानुसार षष्टी शेषे म्हणजे ज्या वाक्यात शेष संज्ञा प्राप्त होते त्याची षष्टी विभक्ती होते. या वाक्यात येणारे 3 संबंध पुढील प्रमाणे आहेत. जसं स्वस्वामीभावचं काय? राज्ञः पुरुष गच्छती, राजाचा सेवक जात आहे. राजाचा इथं राज्ञः इथं कोणतं हे का? राजा स्वामी आहे आणि स्वामीभाव काय? पुरुष स्वामीभाव आहे, म्हणून राजाची काय झाली? राजाची षष्टी झाली. नंतर येते दशरथस्य पुत्र, दशरथाचा मुलगा. जन्य कोण आहे? जन्य दशरथ आहे आणि जनक कोण आहे? जन्य कोण आहे? पुत्र आहे आणि जनक कोण आहे? दशरथ. म्हणून काय झालं? जे जनक आहे जनकाची आपण झाली हे षष्टी झाली. नंतर इथे अवयविभाव. वृक्षस्य पर्ण, झाडाचे पान. तर इथं अवयव काय आहे? अवयव पर्ण आहे आणि अवयवी कोण आहे? अवयवी वृक्ष आहे, म्हणून काय? वृक्षस्य पर्णम. ठीक आहे. नंतर हे झालं षष्टी शेषे. ठीक आहे. नंतर येते अधिकरण कारक. अधिकरण काय? अधारो अधिकरणम हे आपल्याला सूत्र पाठ करायचं. ठीक आहे. काय आहे? अधारो अधिकरणम. कर्ता आणि कर्म यांच्याद्वारा ज्यांच्या ठिकाणी असणाऱ्या क्रियेचा आधार असणारे कारक अधिकरण संज्ञक होय.
कर्त्याच्या ठिकाणी असणाऱ्या क्रियेचा आधार असणारे कर्तुनिष्ठ, कर्माच्या ठिकाणी असणारे क्रियेचा आधार असणारे कर्मनिष्ठ होय. ठीक आहे. तर अधारो अधिकरण काय आहे? कर्ता किंवा कर्म यांच्याद्वारा त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या क्रियेचा आधार असणारे कारक अधिकरण संज्ञक असते. जसं बालः आसने उपविशती, मुलगा आसनावर बसतो. मुलगा कशावर बसतो? आसनावर बसतो. आसनावर बसतो. आता मुलगा कशाचं? कर्ता आणि कर्त्याच्या सगळ्यात जवळ काय आहे? आसन. कर्त्याच्या सगळ्यात जवळ काय? आसन. तर म्हणून आसन काय झालं? आसन कर्त्याच्या जवळ झालं म्हणून ते काय? कर्तुनिष्ठ आहे. कर्त्याचा आधार काय? आसन आधार आहे म्हणून त्या आसनाची काय झाली? हे झाली. कर्ता असून त्याच्याद्वारे आसन आधार आहे म्हणून आसनाला कर्तुनिष्ठ अधिकरण ही संज्ञा प्राप्त झाली आणि त्याची काय झाली? त्याची झाली आपली सप्तमी झाली. ठीक आहे. नंतर पाचक स्थाल्याम ओदनम पचती म्हणजे काय? आचारी थाळीमध्ये भात शिजवतो. तर आचारी कशामध्ये भात शिकवतो? थाळीमध्ये. तर स्थाल्याम काय आलं? ओदनम भात शिजवतो. तर या वाक्यात काय? आचारी कर्ता आहे, ओदनम कर्म आहे, शिजवण्याची काय? शिजवत काय? ओदनम. तर हे काय? कर्म आहे. ओदनम कर्म झालं, भात शिजवतो. शिजवायसाठी महत्त्वपूर्ण काय आहे? भात. पण याच्यात थाळीमध्ये काय? थाळी सगळ्यात जवळ आहे. तर कर्माद्वारा थाळी हे आधार आहे. कर्मासाठी काय? थाळी आधार आहे. कारण की हे ह्याच्यात कर्मणी प्रयोग आहे. हे कर्मणी प्रयोग याच्यात कर्मानुसार हे चालते, क्रियापद चालते म्हणून कर्मणी प्रयोग हे म्हणून भात थाळीमध्ये. कर्म हे जे वाक्य आहे यामध्ये थाळी जी आहे ही कर्मनिष्ठ झालेली आहे. कर्मनिष्ठ आहे म्हणजे कर्माच्या जवळची आहे म्हणून याला काय म्हणतात? कर्मनिष्ठ अधिकरण. आधी जे पाहिलं आपण त्याच्यात कर्त्याच्या जवळ होतं म्हणून त्याला काय म्हणतात? कर्तुनिष्ठ अधिकरण. हे काय? कर्मनिष्ठ अधिकरण. हे काय? कर्मनिष्ठ अधिकरण. आणि या दोन्ही जे कर्ता आणि जे कर्तुनिष्ठ कर्मनिष्ठ अधिकरण येतं तर त्या दोन्ही वाक्याला ज्याला अधिकरण संज्ञा प्राप्त झाली या सूत्रानुसार सप्तमी अधिकरणेच्या म्हणजे काय? अधिकरणाची सप्तमी करावी. पूर्वसूत्रात दूर आणि अंतिक शब्दांची अनुवृत्ती होते या अर्थाच्या आणि अजून कोणासाठी? काय म्हणतात की दूर आणि अंतिक या शब्दांची अनुवृत्ती होते आणि याच्या अर्थ शब्दांची सुद्धा सप्तमी होते. अजून आता सप्तमी अधिकरणाची तर सप्तमी होतेच. अधिकरणाची सप्तमी होते. अजून वाक्यात सप्तमी कशाची होते? दूर किंवा अंतिक जे शब्द येतं ज्या शब्दापासून दूर जाण्याची अंतिक शब्दाचा जर का आपल्याला प्रभाव दिसत असेल, त्याचा बोध होत असेल तर त्या शब्दांची सुद्धा सप्तमी करत असतात. ठीक आहे. नंतर अजून एक सूत्र आहे. आता कर्त्याची तर प्रथमी होते. कर्त्याची प्रथमा होते आपण बघितलं कशानं? स्वतंत्र कर्ता आणि कर्ताची प्रथमा होते. पण प्रतिपादिक अर्थ, लिंग, वचन, परिमाण, वचन मात्र, वचन हे जे शब्द राहतात या सर्वांची काय होते? या सर्वांची सुद्धा प्रथमा होते. प्रतिपादिक अर्थ म्हणजे काय? धातू, प्रत्यय आणि प्रत्ययांत प्रत्यय शेवटी लाभणारे जे आहेत हे सोडून जे अर्थयुक्त पद असतात त्याला प्रतिपादिक ही संज्ञा प्राप्त होते आणि त्याची काय होते? त्याची प्रथमा होते. जो स्वतः धातू नाही, प्रत्यय नाही व ज्याला कोणताही प्रत्यय लागला नाही परंतु त्याला काहीतरी अर्थ आहे असा शब्द काय? जसं देव, वन, माला हे झाले शब्द. ठीक आहे. या सूत्रानुसार केवळ प्रतिपादिक अर्थ सांगण्यासाठी, केवळ लिंग आधिक्य सांगण्यासाठी, हे केवळ परिणाम मात्रे दाखवण्यासाठी प्रथमा विभक्ती करावी. ठीक आहे. हे कशासाठी करायची? फक्त प्रतिपादिक अर्थ सांगण्यासाठी. जर कृष्ण श्री ज्ञानम इथं कृष्ण याची काय झाली? प्रथमा. लिंग आधिक्य दाखवण्यासाठी संस्कृतमध्ये तट हा शब्द तीनही लिंगात वापरला जातो म्हणून जर का तटचं जर का समजा पुल्लिंग तो दाखवायचा असेल तर तटचा आपण तट वापरू आणि जर का स्त्रीलिंग दाखवायचं असेल तर टी वापरू आणि नपुंसक लिंग दाखवायचं असेल तर तटम. या तट शब्दाला अर्थ आहे. ठीक आहे. तर हे लिंग आधिक्य दाखवण्यासाठी आपण त्याची प्रथमा करतो. या प्रकारे प्रथमा करायची. आणि परिणाम मात्र काय? द्रोणः व्रीही इत्यादी पूर्वीचे धान्य मोजण्याचे परिणाम सांगतानाही प्रथमा विभक्तीचा वापर करतो. आधी आपण धानाने मोजायचो म्हणून इथं धान कशानं मोजायचो? आपण द्रोणानं मोजायचो. तर म्हणून त्या द्रोणाची काय झाली? प्रथमा झाली. आणि अजून जे संबोधन विभक्ती असते ज्याला आपण संबोधन करतो संबोधनाची पण प्रथमा होते. संबोधनाची जसं की हे राम जसं म्हणून नाही का? म्हणून हे राम हे काय? आपली कर्ताची प्रथमा होते प्लस त्याच्यासोबत अजून प्रतिपादिक अर्थ, लिंग,
परिणाम, वचन या सगळ्यांची काय होते, प्रथमा होते. ठीक आहे. प्रतिपादिक अर्थ म्हणजे काय, धातू, प्रत्यय आणि प्रत्ययांत शब्द हे शेवटी लागणारे हे सोडून जर का एखाद्या पदाला जर का काहीतरी अर्थ असेल तर त्या सर्वांना काय प्रतिपादिक अशी संज्ञा प्राप्त होते आणि यानुसार काय होते, त्या सर्वांना प्रथमा करायची, त्या सर्व शब्दांची काय करायची, ज्यांना प्रतिपादिक अर्थ प्राप्त झाला, प्रतिपादिक संज्ञा प्राप्त झाली त्याची प्रथमा करायची. आणि याचे उदाहरण काय येतं, देव, वनमाला हे काहीतरी आपल्याला काहीतरी दर्शवतात. हे काय दर्शवतात, काहीतरी अर्थ सांगतात सूत्रानुसार, किंवा काही अर्थ सांगण्यासाठी किंवा लिंग अधिक्य सांगण्यासाठी, किंवा फक्त परिणाम म्हणजे काहीतरी वजन, परिणाम अधिक्य म्हणजे काहीतरी जे जुन्या काळात मापगिप राहायचे त्याचं अधिक्य सांगण्यासाठी, किंवा हे जे जुनं आहे म्हणून त्याची प्रथमा करायची. ठीक आहे. नंतर इथे संबोधनेच्या नंतर जर का कोणाला संबोधन करायचं, कोणाला समजा आवाज द्यायचा, जसं हे राम, तर हे राम, तर रामाची काय झाली, प्रथमा झाली. ठीक आहे. हे झालं संबोधन. नंतर इथे नंतर अजून नय, नमः, स्वस्ती, स्वाहा, स्वधा, अलम, वषट योगातच. आपण बघितलं होतं की संप्रदानाची चतुर्थी होते. पण संप्रदान सोडून या सूत्रानुसार काय, नमः म्हणजे नमस्कार करायचा असेल तर ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी विभक्ती करायची. म्हणजे आपण नमस्कार कोणाला करत आहे, शिवाला नमस्कार करते म्हणून शिवाय नमः. ठीक आहे. नंतर स्वस्ती काय, ज्याचे कल्याण चिंतायचे आहे त्याची चतुर्थी विभक्ती करायची आहे. जसं प्रजाभ्यः स्वस्ती. ठीक आहे. तर तिथं प्रजाभ्य म्हणजे त्याची चतुर्थी झाली. स्वाहा म्हणजे काय, यज्ञ किंवा होम करताना अग्नीमध्ये अर्पण करताना ज्याला करायचे, ज्याला अर्पण करायचे त्याची चतुर्थी विभक्ती करायची. जसं अग्नेये स्वाहा म्हणजे आपण अग्नीत टाकत आहे, तर स्वाहा जिथं आलं जिथं स्वस्ती आलं, जिथं स्वाहा आलं, जिथं नम आलं, जिथं अलम आलं, जिथं वषट, हे 4 शब्द जिथं तुम्हाला दिसले, नमः, स्वस्ती, स्वाहा, अलम, वषट, तर तिथं काय करायचं, तिथं आपण चतुर्थी विभक्ती करायची. इथं हे संप्रदानकारक नाही तरी त्याची काय होते, तरी त्याची चतुर्थी होते. ठीक आहे. तर हे काऊन लक्षात ठेवायचं आपल्याला, तर आपण कारक सोडू तर आपल्याला माहीत पाहिजेत की नेमकं संप्रदान आहे का आता आपल्याला कशावरून ओळखणार आहोत, तर आपल्याला चतुर्थी दिसली तर आपण चतुर्थीचं आपण काय म्हणू की सर्व संप्रदानकारक आहे. पण जर का ते संप्रदानकारक नसेलच, जर का त्याचं काही संबंधच नसेल याच्यासोबत, तर आपण तिथं आपण लिहिणार का कर्मणा यम, जर का त्याचा काही संबंध येत नसेल कर्मासोबत किंवा कर्त्यासोबत काही संबंध येत नसेल तर आपण तिथं लिहू का, नाही लिहू. तर तिथं आपण काय लिहू, तिथं आपण लिहू नम, स्वस्ती, स्वाहा, किंवा जसं असे शब्द आले, असे वाक्यात जर का वाक्यात तुम्हाला शिवाय नम आलं, तुम्हाला इथं शिवाय म्हणजे तुम्हाला चतुर्थी दिसत आहे, तुम्ही इथं लिसाल का की संप्रदानकारक की नाही लिसाल तुम्ही. ठीक आहे. तर हे आपल्याला ओळखायचं की बा कारक काय आहे, कारक काय नाही. ठीक आहे. तर आता याचे आपण थोडंसं आता शॉर्टमध्ये पाहू. आता आपण एवढं सर्व बघितलं तर आपल्याला एवढं सगळं लक्षात ठेवायचं का, आपल्याला लक्षात काय ठेवायचं, आता ते बघा. लक्षात काय ठेवायचं, तर लक्षात नोट्स सर्व तुम्हाला दिलेल्या आहेत, तुम्ही नोट्स बघू शकता. तर आता आपण बघू आपण की कारकमध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं, किंवा टोटल विभक्त्या 8 येतात. टोटल आपल्याला माहिती आहे 8 विभक्त्या येतात, पण कारक किती येतात, 6. षष्टी फक्त आपल्याला संबंध दाखवायसाठी येते. आणि संबोधन म्हणजे आपण नेमकंच पाहिलं, संबोधनेचं म्हणजे संबोधनाची पण प्रथमा होते. ठीक आहे. तर करता काय, प्रथमा. जर का करता प्रथमात जे दिसलं ते करता, आणि त्याचं सूत्र काय, स्वतंत्र करता. कर्म काय, कर्म द्वितीय आहे, कर्तुरीप्सिततम कर्म, हे आपल्याला एवढं पाठ करायचं. करण काय, कर्णाची तृतीय राहते, साधकतमम करणम. नंतर संप्रदानचं काय चतुर्थी राहते, कर्मणा यमभिप्रीते ससंप्रदानम. ठीक आहे. नंतर येते अपादान काय, अपदानची पंचमी राहते, ध्रुवम पाये अपादानम. नंतर अधिकरण, अधिकरण जर का अधिकरण असेल तर अधिकारांची आपण काय करतो, अधिकरणची आपण सप्तमी करतो, अधारो अधिकरणम. ठीक आहे. तर हे काय झालं, आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं. कर्ता प्रथमात स्वतंत्र कर्ता, कर्म द्वितीय कर्तुरीप्सितम कर्म, करण तृतीय साधकतमम करणम, संप्रदान च कर्मणा यमभिप्रीते ससंप्रदान. ठीक आहे. नंतर या कारकापेक्षा जर का षष्टी शेषे आपण हे बघितलं, जर का 6 कारकापेक्षा तसं प्रतिपादिक अर्थ, भिन्न स्व, स्वामी भाव, जन्यजनक भाव हे जर का असेल तर त्याला काय करायचं, त्याला शेष संज्ञा प्राप्त होते, त्याची षष्टी करायची. नंतर हे बघितलं होतं आपण प्रतिपादक अर्थ, लिंग, परिणाम, मात्रे, हे यानं काय होते, यानं प्रथमा कोणाकोणाची होते, कर्त्याच्या व्यतिरिक्त प्रथमा कोणाकोणाची होते, प्रतिपादिक अर्थ, लिंग भेद दाखवायसाठी, आणि जे जुन्या काळात जे आपण हे करायचो तो माप मोजायचो त्याची प्रथमा होते. नंतर येते नम, स्वास्ती, स्वाहा, स्वधा, अलम, वषट योगात, म्हणजे नम, स्वास्ती, स्वाहा,
स्वधा किंवा अलम हे शब्द जर का आपल्याला तिथं दिसले तर त्याची काय करायची, तर तिथं चतुर्थी करायची. त्याचं एक्झाम्पल काय, शिवाय नमा. आता नेमकंच बघितलं तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं, लक्षात एवढंच ठेवायचं फक्त. ठीक आहे, यांना आपले सर्व क्वेश्चन सॉल्व्ह होतील. काही काळजी करायचं काम नाही. तुम्हाला MCQमध्ये काय विचारतील हेच MCQमध्ये विचारतील. ठीक आहे, ते MCQ काय याच्या बाहेर जे येणार नाहीत. तुम्हाला कोणतं पण एक किंवा हेच कर्तरी स्वीतन कर्म लिहितील आणि इथं फिल इन द ब्लँक्स देऊन टाकतील. हे सूत्र तुम्हाला याच्यात पण येतील आणि कारक ओळखामध्ये पण तुम्हाला हेच यूज करायचे. ठीक आहे, तर आता हे झालं कारक प्रकरण. तर आता याच्या बाद आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण छोटासा अजून एक छोटा टॉपिक आहे, उपसर्ग आणि अव्यय. फिक्स 10 मार्क येतं, तर ते आपण बघून घेऊ. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते बघू. ठीक आहे, चालते. तर इथपर्यंत व्यवस्थित वाचा, परत बघा. जास्त काही अवघड नाही, याला अवघड करू नका. एवढ्या याच्यावर पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि मी तुम्ही जसं आहे तसं लक्षात ठेवा, प्रयत्न करा सर्व हे करायचा. जास्त काही हार्ड नाही, संस्कृत एकदम इझी आहे. तुम्ही फक्त ट्राय तर द्या. तुम्हाला काय करायचं, वाक्यात जर का वाक्यात अंडरलाईन केलेला शब्द आहे, अंडरलाईन केलेल्या शब्दाची तुम्हाला विभक्ती ओळखायची. विभक्ती जर का पंचमी असेल, पंचमीचं अपादान आहे, सरळ अपादान लिहून टाकायचं. ठीक आहे, नंतर जसं समजा चतुर्थी आहे, चतुर्थीमध्ये फक्त लक्षात काय ठेवायचं, आता शिवाय चतुर्थी आहे पण तिथं नम शब्द आला का, स्वस्ती शब्द आला का, स्वाहा शब्द आला का, स्वधा अलम हे शब्द तर नाही आले, हे लक्षात घ्यायचं फक्त. आता समजा प्रथम आहे, तर प्रथमामध्ये जर का बाई काही लिंगभेद दाखवायसाठी तर नाही करत आहे. देव वन हे कशासाठी येतं, लिंग दाखवायसाठी आहे. किंवा कोणाला प्रतिपादिक अर्थ तर प्राप्त नाही झाला तर हे बघायचं. किंवा जुन्या काळातलं माप तर नाही यूज होते, त्याची पण प्रथमा राहते. फक्त या 2-3 गोष्टीचं ध्यान द्यायचं. ठीक आहे, बस. बाकी काय, बाकी तर एकदम इझी आहे सर्व. जास्त बाकी आणि संबोधन कशासाठी, किंवा हाक किंवा मागणीसाठी, हे सर्व इझी आहे. ठीक आहे, तर आता आपण हे सगळं संपवलं. कारक प्रकरण इथं संपलाचं. ठीक आहे, आता आपण नंतर आपण प्रॅक्टिस तर परत घेणार होतो आपण. तर आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत. आपण तिन्ही पण PYQचे आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून मी तुम्हाला सांगेल की आपण जे शिकलो ते अप्लाय कसं करायचं. तर आता इथं तर मी तुम्हाला समजून सांगितलं, पण जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह होतील ना, तेव्हा तुम्हाला स्वतः दिसेल की आपण एवढं सगळं शिकलो. आणि जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करायला बसाल तेव्हा तुम्हाला स्वतः संधी सॉल्व्ह होईल. जर का प्रिव्हियस इयरचे पेपर तुमच्याकडून सॉल्व्ह होत येतं तर तसेच पेपर येणार आहेत ना तुम्हाला, त्याच्या व्यतिरिक्त काही येणार आहे का, नाही येणार आहे. तर तुम्ही काळजी करू नका, आपल्याकडे भरपूर टाईम आहे, व्यवस्थित टाईम आहे. आता पण आपल्याकडे व्यवस्थित टाईम आहे. आणि संस्कृतचा पेपर लगेच नाही, मदत 1-2 दिवसाचा गॅप पण भेटते, तुम्ही त्यामध्ये पण व्यवस्थित स्टडी करू शकता. तर काळजी करू नका, आपल्याकडे भरपूर टाईम आहे. जसं मी सांगते तसं करा आणि व्यवस्थित सगळं अभ्यास करा आणि काळजी करू नका. चला आपण आता तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. ठीक आहे, चालते. हे जे मी शेवटी बोलत असतो हे फक्त कशासाठी बोलतो की तुम्हाला समजलं पाहिजेत की काय आहे काय नाही. तुम्ही नाहीतर काय करता, आपलं असते गोष्ट छोटी, आपण त्याचा विचार करू की बा नाही कारकले अवघड आहे. आपल्याला विचारणं काय आहे तर ते लक्षात घ्या ना. त्याचं ॲप्लिकेशन आपण नंतर बघू काय करायचं काय नाही. आता सध्या आपले जर का क्वेश्चन सॉल्व्ह होत येतं, आपले 10पैकी आपल्याला 7 किंवा 8 मार्क भेटत आहे, झालं ना कारक संबंध झाला ना. आपल्याला बाकीचं काय संबंध करायचं त्याचं. ठीक आहे, चालते. मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. ठीक आहे.